देवाची स्तुती असो आणि आज परत या मौंदी गुरुवारच्या विशेष भक्तीमध्ये मंडळीतील आपले सर्व परिवार आणि त्याचप्रमाणे तरुण मुलं आणि मुली लेकरं आणि त्याचप्रमाणे आज या भक्तीमध्ये सर्व महाराष्ट्रातून जे लोक जोडले गेलेले आहेत त्या सर्वांचं या मौंदी गुरुवारच्या विशेष भक्तीमध्ये प्रेमपूर्वक स्वागत आहे। आजची भक्ती परत परमेश्वर आपल्या सर्वांसाठी एक नवीन आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपण प्रभूमध्ये आपण त्याचं सहाय्य मागूया, प्रभूचरणी आपण लीन होऊया आणि त्याचं सहाय्य मागू आणि आपण प्रार्थना करू। चला तर आपण प्रार्थना करू। जिवंत प्रभू परमेश्वर, आम्ही खूप तुझे आभार मानतो। या संपूर्ण सप्ताहामध्ये तू आमचं सहाय्य करता झालेला आहेस, आमचा मार्गदर्शक झाला आहेस आणि देवा या सप्ताहामध्ये देवा सर्व भक्तींच्या द्वारे तू आम्हाला आशीर्वादित करत आहे आणि केलेलं आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। परत देवा आज त्या शेवटलं जे भोजन तू तुझ्या शिष्यांच्या समवेत केलेलं आहे त्याद्वारे प्रभुदेवा आणि त्या घटनेचे द्वारे आज तू जे शिक्षण आम्हाला देऊ इच्छितो कृपा करून आम्हा सर्वांच्यासाठी आशीर्वादाचं होऊ दे। जरी आम्ही फिजिकली एकत्र नाही देवा तरी प्रभुदेवा आत्मेने तू आम्हाला जोडत आहे, जोडलेला आहे आणि आत्मिक आशीर्वाद तू आम्हाला प्रत्येक भक्तीमध्ये देत आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। ही भक्ती प्रभू आम्ही तुझ्या हाती समर्पित करतो। ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने केली म्हणून तो ऐक, आमेन। आजच्या भक्तीमध्ये आपण जो मौंदी गुरुवार आहे त्या गुरुवारचा जो वृत्तांत आहे लूका शुभवार्तामध्ये सांगितलेला तो यावेळेस आपण वाचूया आणि त्यानंतर या भक्तीमध्ये आपण पुढे जाऊया। लूका शुभवार्ताचा 22वा अध्याय आणि 7व्या वचनापासून तर 20व्या वचनापर्यंत मी हा अध्याय वाचतो आणि जो मौंदी गुरुवार आणि मौंदी गुरुवारची जी भक्ती ज्या घटनेवर आधारित आहे आणि ती या ठिकाणी नमूद केलेली आहे, चला तर आपण ते वाचन करूया। लूका शुभवार्ताचा 22वा अध्याय 7व्या वचनापासून तर 20व्या वचनापर्यंत। नंतर त्या दिवशी वलांडणाचा यज्ञपशु मारावायचा तो बेखमीर भाकरीचा दिवस आला, तेव्हा त्याने पेत्र व योहान यांना असे सांगून पाठवले की आपण ओलांडण सणाचे भोजन करावे म्हणून जाऊन आपल्यासाठी तयारी करा। ते त्याला म्हणाले, आम्ही त्याची तयारी कुठे करावे म्हणून आपली इच्छा आहे। त्याने त्यांना सांगितले, पहा तुम्ही नगरात प्रवेश केल्यावर पाण्याची घागर घेऊन जाणारा एक माणूस तुम्हाला भेटेल, तो ज्या घरात जाईल त्यात त्यामागून जा आणि त्या घराच्या धन्याला असे म्हणा, प्रभू गुरुजी तुम्हाला विचारतात मला शिष्यांसह ओलांडणाचे भोजन करता येईल अशी पाहुण्यांची खोली कुठे आहे, मग तो तुम्हाला सज्ज केलेली मोठी माडी दाखवेल, तेथे तयारी करा। तेव्हा ते गेले व त्याने सांगितल्याप्रमाणे त्यास आढळले आणि त्यांनी ओलांडणाची तयारी केली। नंतर वेळ आली तेव्हा तो जेवायला बसला व त्याच्याबरोबर प्रेषितही बसले। तेव्हा तो त्यांना म्हणाला, मी दुःख भोगण्यापूर्वी हे ओलांडणाचे भोजन तुमच्या बरोबर करावे अशी माझी फार उत्कट इच्छा होती, कारण मी तुम्हाला सांगतो की देवाच्या राज्यात हे पूर्ण होईपर्यंत मी हे भोजन पुन्हा करणार नाही। मग प्याला हातात घेऊन व उपकार स्तुती करून तो म्हणाला, हा घ्या आणि आपणामध्ये याची वाटणी करा, कारण मी तुम्हाला सांगतो की देवाचे राज्य येईपर्यंत द्राक्षवेलाचा उपज यापुढे मी पिणार नाही। मग त्याने भाकरी घेऊन व उपकार स्तुती करून ती मोडली आणि त्यांना ती देऊन म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा। त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात झालेला नवा करार आहे, हे रक्त तुमच्यासाठी ओतले जात आहे। आज या भक्तीमध्ये आपण एक गीत ऐकणार आहोत आणि गाणार आहोत आणि परत सर्वांच्या परिचयाचं गीत आहे, फारच जुनं ते गीत आहे आणि वधस्तंभ गीत आहे। तेरे पाप धुल सकेंगे आज ही मसीह के द्वारा, सिर्फ एक नजर उठाकर देख ले लहू की धारा। आणि फारच सुंदर आणि अर्थपूर्ण हे गीत आहे। चला तर यावेळेस आपण या गीतामध्ये सामील होऊया। मला आशा आहे हे गीत
आज परत परमेश्वर आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाचं केल्याशिवाय राहणार नाही. देवाची स्तुती असो सुंदरशा गीताबद्दल. एक नजर उठा के देख ले लहू की धारा, तेरे पाप धुल सकेंगे आज ही मसीह के द्वारा. हे दिवस वधस्तंभाच्या स्मरणाचे दिवस आहे. हा संपूर्ण सप्ताह आपण वधस्तंभाचा विचार करत असतो आणि या सप्ताहातील संपूर्ण जे प्रसंग आहे, जे घटना आहे, ते आम्हाला एक नवीन आत्मिक बोध देणारे आहेत. आमच्या आत्मिक जीवनामध्ये वाढण्यासाठी त्यातून एक शिक्षण आम्हाला देणारे प्रत्येक प्रसंग आहे. आजचा जो प्रसंग आहे मौंदी गुरुवार, तो सुद्धा आत्मिक शिक्षणा भरलेला आहे. तो फार महत्त्वाचा आहे.
त्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं शेवटचं भोजन म्हणून सुद्धा संबोधण्यात येतं. आणि म्हणून एक प्रतीकात्मक म्हणून आपण प्रभुभोजन या मोंदी गुरुवारी घेत असतो. ते आपण जरी या परिस्थितीमध्ये फिजिकली करू शकत नाही, पण त्याहीपेक्षा या प्रसंगामध्ये आणि या संपूर्ण भोजनाच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताला एक महत्त्वाचा आत्मिक बोध, एक आत्मिक शिक्षण, एक आत्मिक संदेश द्यावयाचा आहे. आणि म्हणून त्याने फार महत्त्व या भोजनाला दिलेलं आहे. आपण बघतो की त्यासाठी त्याने तयारी केलेली आहे, त्यासाठी काही सूचना त्याने शिष्यांना दिलेल्या आहे. आणि आपण त्या अगोदर बघत आहे की कोणत्या ठिकाणी, कोणत्या गावी, कोणत्या माळीवर, आणि ह्या सर्व गोष्टी आपण त्याच्या तयारीमध्ये आपण बघत आहोत. कारण त्याचा शीर्षकच दिला आहे शेवटच्या भोजनाची तयारी. प्रभू येशू ख्रिस्तासाठी हे भोजन फार महत्त्वाचं होतं. हे भोजन होतं म्हणून किंवा शेवटचं भोजन होतं म्हणून त्याचं महत्त्व नाही, तर या भोजनाच्या द्वारे अनेक गोष्टी त्याला दर्शवायच्या होत्या. या भोजनाच्या द्वारे त्याला अनेक आत्मिक गोष्टी शिकवायच्या होत्या. अनेक आत्मिक गोष्टीचं स्पष्टीकरण या भोजनाच्या द्वारे, या भोजनाच्या कृतीच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्हाला आणि मला द्यावयाचं होतं. आणि म्हणून हे भोजन महत्त्वाचं आहे. हे आत्मिकदृष्ट्या आमच्या शारीरिक कृतीपेक्षा ते आत्मिकदृष्ट्या फार महत्त्वाचं आहे. आज आपण काही वचनाकडे लक्ष देणार आहोत आणि त्यातील काही गोष्टी बघूया. 14 वचन, त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, नंतर वेळ झाली तेव्हा तो जेवायला बसला व त्याच्याबरोबर प्रेषितही बसले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला, मी दुःख भोगण्यापूर्वी हे वल्हंडणाचे भोजन तुमच्याबरोबर करावे अशी माझी फार उत्कट इच्छा होती. पहिली महत्त्वाची गोष्ट की त्याला इच्छा होती. आणि इच्छा काय होती की भोजन करण्याची, आणि भोजन त्याच्या शिष्यांबरोबर करण्याची इच्छा होती. आणि फक्त इच्छाच होती असं नाही, तर त्याची ती फार उत्कट इच्छा होती. आणि म्हणून ते फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून हे फक्त भोजन नाही, तर हे सहभोजन आहे. कारण या ठिकाणी आपण स्पष्ट की तो म्हणतो की हे वल्हंडणाचे भोजन तुमच्या बरोबर करावे अशी माझी इच्छा होती. प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा होय. भोजनाला फार महत्त्व आहे. भोजन हे नात्याचं दर्शक आहे. भोजन हे एक जवळच्या संबंधाचं दर्शक आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो म्हणून की तुमच्या बरोबर मला करायचं आहे. ते नातं, ते जवळचं नातं, ते आत्मिक अतूट नातं त्याला जोडायचं आहे. आणि म्हणून हे भोजन त्या नात्याचं दर्शक आहे. हे भोजन त्या नात्याचं दर्शक आहे. यामध्ये जी भाकर आहे, आपण जे 19व्या वचनामध्ये वाचतो की त्यामध्ये, त्या भोजनामध्ये तो म्हणतो की मग त्याने भाकर घेऊन उपकार स्तुती करून ती मोडली. भाकर होय. जशी शारीरिक जीवनाला भाकरीची गरज आहे मित्रांनो, तो म्हणतो की तुमच्या आत्मिक जीवनाला ती जिवंत भाकरीची, आणि ती जिवंत भाकरी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त होय. भाकर आमच्या जीवनाची गरज आहे मित्रांनो, आणि त्याचप्रमाणे आमच्या आत्मिक जीवनाला त्या ख्रिस्ताची गरज आहे. जर ती भाकर आमच्या आत्मिक जीवनाला, तो ख्रिस्त जर आमच्या आत्मिक जीवनाला नसेल, आम्ही जिवंत राहू शकत नाही होय. आणि म्हणून ही भाकर, जसा भाकर आमच्या शरीराला जिवंत ठेवते, ही आत्मिक भाकर, हा ख्रिस्त आमच्या आत्मिक जीवनाला जिवंत ठेवणार आहे. जशी आम्हाला आमच्या शरीराला भाकर ही रोजची गरज आहे मित्रांनो, ख्रिस्त आमच्या जीवनासाठी, आमच्या आत्मिक जीवनासाठी रोजची गरज आहे, रोजची गरज आहे. आणि म्हणून ती फक्त ख्रिस्त आणि ख्रिस्ताबरोबरची सहभागिता आमच्यासाठी फक्त रूढी किंवा परंपरा म्हणून नाही, ही आमची गरज आहे. ही आमची दैनंदिन गरज आहे. एक परंपराचा विधी म्हणून आम्ही ह्या गोष्टीकडे, या प्रभुभोजनाकडे बघू नये मित्रांनो, तर त्याचा आत्मिक अर्थ आहे की प्रभू येशू ख्रिस्त आणि आमची असलेलं नातं आणि सहभागिता, आणि त्याची आम्हाला असलेली गरज. जसं भाकर आमच्या शरीराला शक्ती देते, ही जिवंत भाकर
आमच्या आत्मिक जीवनाला शक्ती देणारी आहे आणि त्याची आज आम्हाला गरज आहे. आज आम्हाला त्याची फार गरज आहे. जशी ही भाकर आमच्या जीवनाला, आमच्या शारीरिक जीवनाला संरक्षण देणारी आहे, आमची प्रतिकार शक्ती वाढवणारी आहे. मित्रांनो, प्रतिकार शक्तीची किती गरज आहे सध्याच्या या परिस्थितीमध्ये आपण बघत आहोत. आमची इम्युनिटी पॉवर या महामारीच्या दिवसांमध्ये कशी वाढवावी, त्यासाठी कोणतं जेवण, कोणतं डाएट प्लॅन कसा असावा आपण ऐकत आहोत, वाचत आहोत आणि सर्वत्र त्याबद्दल चर्चा आहे. आमच्या आत्मिक जीवनामध्ये किती आम्ही त्याबद्दल जागरूक आहोत. आमच्या आत्मिक जीवनाची, आमच्या आत्मिक प्रतिकार शक्ती किती मजबूत आहे. मित्रांनो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की ती माझ्याशिवाय तुम्हाला प्राप्त होऊ शकणार नाही. आणि म्हणून तो म्हणतो की माझी ती इच्छा आहे. काय ख्रिस्त आमची गरज बनली आहे? काय आमच्या जीवनामध्ये ख्रिस्त आमची रोजची गरज बनलेली आहे? काय अन्नासारखी, अन्न जसं शरीराला आवश्यक आहे तसा ख्रिस्त आम्हाला आमच्या आत्मिक जीवनासाठी आवश्यकता बनली आहे? आज मौंदी गुरुवारचा आमच्यासाठी संदेश आहे की ख्रिस्त आमची भाकर आहे, ख्रिस्त आमची गरज आहे, ख्रिस्त आमचं अन्न आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, तो म्हणतो की त्याने ती भाकर घेतली आणि ती मोडली. ती मोडलेली भाकर आहे. ख्रिस्त जिवंत भाकर आहे, ख्रिस्त मोडलेली भाकर आहे. म्हणजे ती तयार आहे, ती परिपूर्ण झालेली आहे. ती तुमच्या आणि माझ्यासाठी आता ग्रहण करण्यासाठी उपलब्ध आहे. भाकर आणि मोडलेली भाकर मध्ये फरक असतो. नेहमी जेव्हा भाकर वाढण्यात येते, जेव्हा भाकर आपल्या प्लेटमध्ये देण्यात येते, ती मोडून देण्यात येते. ख्रिस्त आमच्यासाठी, आम्हाला ग्रहण करण्यासाठी दिल्या गेलेला आहे. आम्हाला ती सेवन करायची आहे, ती मोडलेली आहे. आणि म्हणून आजच्या ह्या मौंदी गुरुवारच्या दिवशी ही भाकर त्या ख्रिस्ताचं परिपूर्ण, ज्याने आमच्यासाठी हा यज्ञ केला, त्याचं ते दर्शक आहे. ती परिपूर्ण भाकर आहे, ती अपूर्ण नाही. आणि म्हणून आम्हाला त्या ख्रिस्ताची गरज आहे आमच्या आत्मिक जीवनासाठी. दुसरी गोष्ट, आपण पुढे जाऊ. यामध्ये भाकर सांगितलेली आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे 20व्या वचनामध्ये, त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात झालेला नवा करार आहे. भाकर आपण बघितली. दुसरी गोष्ट करार. करार करार म्हणजे बंधन. करार म्हणजे एकमेकांना स्वीकारलेली गोष्ट, एकमेकांच्या बरोबर एक लीगल डॉक्युमेंट म्हणजे करार. मित्रांनो, हे बंधन आहे. जेव्हा आम्ही ख्रिस्ताला स्वीकारतो, तो आमच्याबरोबर असलेला एक करार आहे, एक आमची बांधिलकी आहे. तो आमच्यासाठी एक आमची जबाबदारी आहे. करार यामध्ये नेहमी दोन गोष्टी असतात. करार एका पक्षाचा नसतो, दोन पक्ष त्यामध्ये असतात. हे भोजन, तो म्हणतो की करार आहे, ख्रिस्त आणि तुमच्या जीवनात झालेला करार. प्रभू भोजन म्हणजे त्याच्यामध्ये आणि आमच्यामध्ये असलेला करार. आम्ही काही गोष्टी मान्य केलेल्या आहेत आणि करार हा पाळावायचा असतो. आज मौंदी गुरुवारचा संदेश आहे की तो म्हणतो की हा माझा करार आहे. काय मित्रांनो, तो करार आम्ही गंभीरपणे घेतलेला आहे काय? तो म्हणतो की मी तुम्हाला माझ्या रक्ताने विकत घेतलेला आहे, तुम्ही माझे आहात, मग तुमच्या पापांची क्षमा केलेली आहे. मित्रांनो, किती गंभीरपणे आम्ही हे नातं घेतलेलं आहे, किती गंभीरपणे आम्ही हा करार पाळत आहोत. मित्रांनो, आज तो करार आम्हाला स्मरण करायचा असतो. आणि म्हणून पुढे असं म्हटलेलं आहे की माझ्या स्मरणार्थ हे करा. तीन गोष्टी आपण बघत आहोत. या ठिकाणी भाकर आहे, जी आमची गरज आहे. या ठिकाणी करार आहे, जे आमचं बंधन आहे, जी आमची जबाबदारी आहे. आणि या ठिकाणी स्मरण आहे. स्मरण आहे, होय, आम्हाला ते स्मरणात ठेवायचं आहे.
हा संपूर्ण जो विधी आहे, हा संपूर्ण जी घटना आहे मित्रांनो, ही आमचा विचार बनायला पाहिजे, ते आमच्या लक्षात असायला पाहिजे. हा करार त्याने जे आमच्यासाठी केलेला आहे ते आम्ही आमच्या स्मरणामध्ये आम्हाला ठेवायचं आहे, आमच्या मनामध्ये ते ठेवायचं आहे, आमच्या मननाचा तो भाग असायला पाहिजे. आणि म्हणून त्याला स्मरण म्हटलेलं आहे. होय, हे जे सहभोजन आहे, या सहभोजनामध्ये भाकर आहे, या सहभोजनामध्ये करार आहे, आणि या सहभोजनामध्ये स्मरण आहे. म्हणजे तो आमचा विचार बनायला पाहिजे. अनेक वेळेस हे सहभोजन किंवा प्रभुभोजन ज्याला आपण म्हणतो, एक आमच्या परंपरेचा भाग बनतो, एक पाळणारी गोष्ट आपण त्याला बघत असतो. अनेक वेळेस तो आमची रूढीचा भाग बनत असतो. दरवर्षी एखाद्या परंपरेप्रमाणे आपण या मौंदी गुरुवाचं स्मरण करत असतो. मित्रांनो, नाही, या ठिकाणी सांगितलंय की तो तुमचा विचाराचा, तुमच्या मनाचा भाग असायला पाहिजे. ही गोष्ट तुमच्या मनात असायला पाहिजे. विचार हे सतत चालणारे असतात, विचार सतत आमच्या सोबत असतात. आणि म्हणून हे स्मरण फक्त या दिवसापुरतं नाही, प्रभुवंशाच्या रविवारपुरतं न ठेवता प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी आम्हाला शिकवू इच्छितो, आम्हाला सांगू इच्छितो की माझं जे बलिदान आहे, ही जी भाकर आहे, हा जो प्याला आहे, हा आम्हाला स्मरणात ठेवायचा आहे, स्मरणात ठेवायचा आहे. शेवटची गोष्ट यावेळेस मी तुम्हाला सांगतो, आणि ती करिन्थकरास पहिले पत्र. पॉल जेव्हा याचं स्पष्टीकरण देतो या प्रभुवचनाचं, त्या ठिकाणी त्याने एक महत्त्वाची गोष्ट आणखी एक या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि त्यामध्ये 11व्या अध्यायातील 26वं जे वचन आहे, त्यामध्ये तो जेव्हा प्रभुभोजनाचं स्पष्टीकरण करतो आणि लिहितो, त्यामध्ये असं म्हटलंय, कारण जितक्यादा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता, तितक्यादा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. या भोजनामध्ये भाकर आहे, या भोजनामध्ये करार आहे, या भोजनामध्ये स्मरण म्हणजे विचार आहे, या भोजनामध्ये घोषणा म्हणजे प्रचार आहे. मित्रांनो, आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून आपण वाचतो स्तोत्र संहितेमध्ये की त्याच्या तारणाची घोषणा प्रति दिवशी करा. होय, आमची ती जबाबदारी आहे. आमचं जीवन काय प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची घोषणा झाली आहे काय? काय आमच्या जीवनाच्या द्वारे, आमच्या बोलण्याच्या द्वारे, आमच्या वागण्याच्या द्वारे त्याचा घोषणा होते आहे काय? ती सतत चालणारी प्रक्रिया आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं नातं फक्त एका दिवसाचं नाही मित्रांनो. त्याचं भोजन किंवा ही भाकर किंवा अधूनमधून आम्हाला लागणारी नाही, ती आमची गरज आहे, ती आमची नेहमीची गरज आहे. त्याशिवाय आम्ही आत्मिकरित्या जिवंत राहू शकणार नाही. आणि म्हणून ती आम्हाला सतत लागणारी गोष्ट आहे. आणि म्हणून त्या भोजनाची प्रत्येक गोष्ट त्याचा करार आहे, त्याचा विचार आहे आणि त्याचा प्रचार आहे. ही सतत चालणारी गोष्ट आहे. आज आम्ही ठरवूया, प्रभू येशू ख्रिस्त ह्या शेवटच्या भोजनाच्या या प्रसंगाच्या द्वारे ह्या गोष्टी आम्हाला सांगू इच्छितो. ह्या आत्मिक गोष्टी आहे मित्रांनो, आमच्या ह्या आत्म्याच्या जीवनाशी निगडीत गोष्टी आहे. आज त्याचा आपण विचार करूया. आज आपण फिजिकली जरी एकत्र येऊन हे प्रभुभोजन करत नाही, पण आत्मिक दृष्ट्या किती आम्ही आज त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या बरोबर आहोत, किती आमचं जीवन त्याच्या बरोबर आम्ही घालवत आहोत, किती आम्ही त्याच्या बरोबर आमचं जीवन जगत आहोत, किती स्मरण त्याच्या बलिदानाचं, त्याच्या वधस्तंभाचं आमच्या मनामध्ये असतं, आणि किती आमच्या जीवनाच्या द्वारे त्याची घोषणा होत आहे. आज प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला ते विचारत आहे. आम्ही आज त्याच्या जेव्हा बलिदानाचा विचार करतो, आज त्या बलिदानाची जबाबदारी, आणि तो म्हणतो की ती जबाबदारी म्हणजे तुमच्या जीवनाच्या द्वारे त्याची घोषणा व्हावी, त्याची घोषणा व्हावी. त्यावर आपण विचार करूया आणि
आज ह्या अशा कठीण परिस्थितीमध्ये अधिक त्याच्यामध्ये वाढण्याचा प्रयत्न आम्ही करूया. आमचं आत्मिक जीवन अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करूया. आमची आत्मिक प्रतिकार शक्ती त्याच्या द्वारे जे जिवंत भाकर आहे. आज तुम्ही म्हणा बाळासाहेब हे जिवंत भाकर म्हणजे नेमकी काय? प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की माझी वचनच हे अन्न आहे, माझी वचनच हे तुमच्यासाठी भोजन आहे. मित्रांनो, त्याच्या वचनात अधिक आपण राहूया, त्याच्या मनात आपण अधिक राहूया आणि नक्कीच आमचं आत्मिक जीवन अधिक भक्कम, अधिक उपयोगी आणि अधिक आशीर्वादित ह्या दिवसात परमेश्वर केल्याशिवाय राहणार नाही. देव तुम्हाला आशीर्वादित करो. यावेळेस आपण प्रार्थना करू आणि परत खूप देवाचे आभार मानूया की जरी आपण फिजिकली हा मौदी गुरुवारचा भक्ती करू शकत नाही, पण या माध्यमाच्या द्वारे परमेश्वराने आपल्याला जोडलेलं आहे आणि नक्कीच अधिक अधिक आपण आपल्या आत्मिक जीवनाची मला असं वाटतं विचार करण्याचा हा समय आहे. आम्ही अनेक वेळेस कदाचित आमच्या सोशल जीवनापासून वंचित आहोत, पण मला असं वाटतं देव आम्हाला सांगू इच्छित आहे की आमच्या आत्मिक जीवनाबद्दल आम्ही अधिक जागरूक असावं. आमच्या आत्मिक जीवनाची आम्ही अधिक या दिवसामध्ये काळजी घ्यावी. आमच्या आत्मिक जीवनाचं संगोपन, पालन पोषण या दिवसामध्ये आम्ही अधिक करावं. ही जणू काय इच्छा या दिवसांमध्ये परमेश्वराची तुमच्याने माझ्याकडून आहे. आपण अधिक त्यामध्ये वाढण्याचा प्रयत्न करूया. यावेळेस आपण प्रार्थना करू आणि परत आज मी सर्वांसाठी प्रार्थना करेल जे जे लोक या माध्यमातून आजच्या भक्तीमध्ये जोडल्या गेलेले आहेत. आपल्या सर्वांच्यासाठी, आपल्या परिवारांच्यासाठी, आपल्या विविध अशा गरजा आहेत त्यांच्यासाठी आणि नक्कीच परमेश्वर आम्हाला प्रार्थनेच्याद्वारे सहाय्य करणार आहे. प्रार्थनेचं हे माध्यम आम्हाला सहाय्यासाठी आमच्या परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे. त्यावेळेस आपण प्रार्थना करू. जिवंत प्रभू परमेश्वरा, खूप तुझे आभार मानतो देवा, कारण अशा माध्यमातून ही मौंदी गुरुवारची भक्ती आम्हास करण्याची तू संधी दिलीस. प्रभू, आज आम्ही प्रार्थना करतो देवा की आम्ही जेथे कुठे आहोत, जरी देवा आम्ही एकत्र नाही, जरी देवा आज आम्ही त्या प्रभुभोजनाच्या विधीमध्ये सहभागी होऊ शकत नाही, पण देवा आत्मिकरित्या तू आज आम्हाला त्याचा अर्थ स्पष्ट केलेला आहे देवा. हो देवा, ती भाकर साक्षात तू आहेस. तुझं रक्त साक्षात ते द्राक्षरस आमच्यासाठी आहे आणि म्हणून देवा जेव्हा आम्ही त्याचं स्मरण करतो देवा, तेव्हा तो आमच्या विचाराचा भाग, आमच्या आत्मिक जीवनाचा भाग आहे आणि म्हणून देवा आमची प्रार्थना आहे की मला अधिक त्या स्मरणामध्ये, त्या मननामध्ये तू ठेव. हे दिवस अधिक आम्हाला त्या आत्मिक जीवनामध्ये मजबूत होण्यासाठी देवा आम्हाला तू विशेष सहाय्य कर. आज आमची प्रार्थना देवा, ह्या वेळेस जे जे बंधू आणि भगिनी या प्रार्थनेमध्ये जोडलेले आहेत त्या सर्वांना विशेष तू सहाय्य कर. या दिवसांमध्ये प्रभू देवा अधिक आम्हाला तू तुझ्यामध्ये वाढव प्रभू, तुझ्या वचनामध्ये वाढव, तुझ्या कार्यामध्ये वाढव अशी प्रार्थना मी करतो. प्रभू, आज आम्ही शिकून प्रार्थना करतो आमचे अनेक बंधू आणि भगिनी ज्यांना आज आरोग्याची गरज आहे. अनेक लोक प्रभू देवा पॉझिटिव्ह आहेत, अनेक ॲडमिट आहे प्रभू, अनेकांना आरोग्याची गरज आहे, अनेक प्रभू देवा त्यांच्या पारिवारिक आणि वैयक्तिक गरजा आहेत. आज आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. कृपा करून देवा तू त्यांचं सहाय्य करता हो. तुझं अद्भुत असं आरोग्य आज देवा तुझ्या लेकरांना प्राप्त होऊ दे आणि होऊ दे देवा की परत येणारे दिवस आम्हा सर्वांसाठी विशेष तुझ्या सहाय्याचे, तुझ्या आशीर्वादाचे, तुझ्या अद्भुत अनुभवाचे असे आम्हाला प्राप्त होते. सर्व मान महिमाने गौरव तुला देतो देवा आणि ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने केली म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण यावेळेस म्हणणार आहोत. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. तर देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत आणि सदा सर्व काळ असो. आमेन. देवाची स्तुती असो आणि परत आपल्या सर्वांचे खूप आभार मानतो. आपला नियमित जो सहभाग आहे, प्रतिसाद आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आपल्या प्रतिक्रिया आहेत त्याबद्दल सुद्धा मी आपले सर्वांचे आभार मानतो. आपल्या मंडळीची उद्याची जी भक्ती आहे ती
आपण 10 वाजता चालू करणार आहोत आणि आपले ज्येष्ठ बाळासाहेब रेव्हरंड प्रमोद अघामकर ह्या भक्तीमध्ये आपण सर्वजण गुगल मीटच्या साहाय्याने सामील होणार आहोत. आणि म्हणून कृपा करून ज्यांच्याकडे हे ॲप नसेल, आपल्या मोबाईलवर सहज ते ॲप आपण डाउनलोड करू शकता. त्याची लिंक आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेच. तर त्या लिंकवर जाऊन आपण 10 वाजता उद्याच्या उत्तम शुक्रवारच्या भक्तीमध्ये सामील होऊया. त्याचप्रमाणे आपण त्यामध्ये काही गीतंसुद्धा ऐकणार आहोत वधस्तंभाची. आणि नक्कीच उद्याची भक्ती गुगल मीटच्या द्वारे आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. काही आपल्या जर अडचण असतील तर कृपा करून आपले जे फोन नंबर आहेत त्यावर तुम्ही संपर्क करून काही अडचण असेल, काही मदत पाहिजे असेल, काही मार्गदर्शन पाहिजे असेल तर ते मिळू शकतात. चला तर उद्या परत आपण भेटूया उत्तम शुक्रवारच्या विशेष भक्तीमध्ये गुगल मीटच्या द्वारे. परत दुसरी एक सूचना की जे उद्या त्या वेळेमध्ये गुगल मीटच्यामध्ये सामील होऊ शकत नाही किंवा जोडल्या जाऊ शकणार नाही काही तांत्रिक कारणामुळे, तर त्यांच्यासाठी त्याचं पूर्ण रेकॉर्डिंग परत आपल्या चॅनलवर संध्याकाळपर्यंत आम्ही उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू. यासाठी की जे उद्या त्या ऑनलाईन जॉईंट होऊ शकणार नाही त्यांना नंतर ती लिंक उपलब्ध असेल आपल्या चॅनलवर आणि ती संपूर्ण भक्ती नंतर तुम्ही बघू शकता आणि ऐकू शकता. देव तुम्हाला खूप खूप आशीर्वाद देव. शालोम.